आपल्या सर्वांच्या परिचयाचे असलेले कृषी पर्यवेक्षक म्हणून सध्याला ते तालुका अर्धापूर येथे कार्यरत आहेत आणि त्यांचं नाव आपणही जाणता, परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो. श्री गणेश वाघोळे सर आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत, परंतु आज एका वेगळ्या विषयाच्या अनुषंगाने ते आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपलब्ध झालेले आहेत. तर सप्टेंबरच्या जे काही 27, 28, 29 तारखेला मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये आपले जे काही महत्वाची पिकं होती त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. अशाही परिस्थितीमध्ये जी काही आता पिके आपल्या शेतामध्ये उभी आहेत, फार कमी प्रमाणात असतील पण जी उभी आहेत त्यामध्ये कडधान्याचं महत्वाचं पीक आहे, तूर आहे आणि पांढरं सोनं म्हणून ज्याला आपण म्हणतो ते कापूस आहे आणि कमी जास्त प्रमाणामध्ये हळद. ही महत्वाची पिकं जी खरीपामध्ये लागवड झालेली आहे ती सध्या उभी आहेत आणि यांचा जी पिके उपलब्ध आहेत उभी आहेत ही पिके सध्याच्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच प्रमाणात त्यांचं पोषण हे व्यवस्थित झालेलं नाही आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा ताण हा पिकावर जाणवत आहे किंवा दिसून येत आहे आणि हे ताण जो जाणून येतो दिसून येतोय त्या व्यवस्थापनाची गरज आहे. त्या अनुषंगाने ही 3 पिके महत्वाची वाटतात. एकंदरीतच आपण आता सध्याला तूर, कापूस, हळद यांचा या पिकांचा उल्लेख केलेला आहे. तर या पिकापैकी जे काही तूर पीक आहे तर या तूर पिकाची नेमकी काय काळजी घेणं गरजेची आहे सध्या परिस्थितीत? सध्या जे तूर पीक आहे हे कळी अवस्थेमध्ये आहे किंवा पोटरा अवस्था जी म्हणतो आपण, कळी फुलोरा लागण्यापूर्वीची जी अवस्था आहे ती अवस्थेमध्ये तूर हे पीक आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये सर्वांनाच माहिती आहे की हे ऑक्टोबर हिट पण चालू आहे. ह्या अशा परिस्थितीमध्ये तूर पिकाचं व्यवस्थापन करणे गरजेचं आहे. तर हे व्यवस्थापन करत असताना आपण तुरीला 2 प्रकारे व्यवस्थापन करणे गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये एक त्याचं पोषण म्हणून आपण त्याला खत व्यवस्थापन एक महत्वाचं आहे आणि दुसरा जो त्याच्यावर कीड किंवा रोगाचा जो काही प्रादुर्भाव आढळून येतो, ह्या 2 गोष्टी म्हणजे कीड व रोग व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन हे या 2 प्रकारे आपण या पिकाचं व्यवस्थापन आज रोजी करू शकतो. एकंदरीतच आपण आता सांगितल्याप्रमाणे खत व्यवस्थापन किंवा कीड रोग व्यवस्थापन असे 2 विभाग जरी पडत असले तर नेमकं सध्या परिस्थितीमध्ये आपण खत व्यवस्थापन कशा प्रकारे करायला पाहिजे आणि काय काळजी घ्यायला पाहिजे खतांच्या माध्यमातून? मागील एक 5-6 दिवसापासून या 8 दिवसापासून पावसाची उघडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जमिनी ज्या अतिवृष्टीमुळे ओल्या झाल्या होत्या किंवा भरपूर चिबड झाल्या होत्या त्या जमिनी आता थोड्या प्रमाणात हळूहळू वापसा स्थितीमध्ये येत आहेत. जर शेतामध्ये आपल्या तण मोठ्या प्रमाणात झालेला असेल तर ते तण व्यवस्थापन करावं लागेल. जर तण काढून झालं तर त्यानंतर एक हलकी म्हणजे जमीन वापसावर आली असेल तर वखरणी करून घेऊन जमीन थोडीशी हवा खेळती राहील मुळाभोवती अशा प्रकारची खत व्यवस्थापन करण्यापूर्वी आपण जमिनीची मशागत करावी. आणि तूर हे पीक आजच्या घडीला फॉस्फरस म्हणजे ते फुलावस्थेमध्ये त्याला फॉस्फरसची जास्त गरज असते आणि त्यानुसार जर पाहिलं तर आपण एक फॉस्फरस युक्त खते ज्याच्यामध्ये 10-26-26 आहे किंवा 14-35-14 आहे किंवा DAP आहे अशा प्रकारचे संयुक्त खते देऊन त्याचं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. 18-10 सारखे मिश्र खते वापरू शकतो पण संयुक्त खताचा वापर करून आपण जर खत व्यवस्थापन केलं तर जास्त उपयोगी पिकाला पडेल. तुरीसाठी काही सेंद्रिय खताचा वापर अशा टाइमला करणं योग्य आहे का? सेंद्रिय खताचाही सर वापर करता येतो. आपण रासायनिक खतासोबत जर निंबोळी पेंड याचा जर वापर केला तर जमिनीमध्ये जे काही सूत्रकृमी म्हणजे नेमॅटोड्स सारखे किंवा जे काही हार्मफुल जे जीवाणू असतील ते जमिनीतले नष्ट करण्यासाठी ह्या निंबोळी पेंडचा सुद्धा वापर होऊ शकतो. अच्छा. हे खत व्यवस्थापन करत असताना ही कडधान्याचं पीक आहे. तूर हे कडधान्य पीक असल्यामुळे आपण सल्फर आणि झिंक या 2 मायक्रोन्युट्रिएंट्स मध्ये सेकंडरी मायक्रोन्युट्रिएंट्सचाही खतामध्ये वापर केला. कारण कडधान्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असल्यामुळे आणि द्विदल वर्गीय पीक आहे तूर त्याच्यामुळे सल्फरची गरज ही मोठ्या प्रमाणावर लागते. तर आपण एकरी 10 किलो सल्फर जे 80% WG मिळतं ते जर या खतासोबत मिसळून दिलं तर त्याची कार्यक्षमता आणि उपयोगिता ही जास्त प्रमाणात वाढते. वा अतिशय छान. पण खत व्यवस्थापनाविषयी तंबूत अशी माहिती दिलेली आहे, परंतु या काळामध्ये जे काही अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीच्या नंतर बऱ्याच वेळेला बऱ्याच पिकावर वेगवेगळ्या किडी रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि मग अशाच या अनुषंगाने तूर या पिकावर काही कीड रोग येऊ शकतात का आणि त्यांचं काय व्यवस्थापन करायला पाहिजे आपण? नक्कीच सर. पाऊस आहे आणि पीक आहे म्हणजे त्याच्यावर कीड पण येणार आणि रोग पण येणार. पण तत्पूर्वी एक मी परत खत व्यवस्थापनामध्ये एक छोटासा मुद्दा आहे तो एक क्लिअर करतो की हे जे रासायनिक खते दिल्यानंतर आपण जैविक खताचा एक सोबत हो किंवा एक 8 दिवसामध्ये जर एक जैविक खताचा संघ आहे जो NPK कांसो म्हणून वापरला जातो तो जर खताचा वापर केला जैविक खताचा तर जे खत आपल्या जमिनीमध्ये पडून फिक्स झालेलं आहे ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम हे NPK कांसो करतो. याच्यामध्ये N म्हणजे नायट्रोजन सॉल्युबल बॅक्टेरिया, P म्हणजे फॉस्फरस सॉल्युबल बॅक्टेरिया आणि K म्हणजे पोटॅश सॉल्युबल बॅक्टेरिया यांचा वापर करून किंवा ह्या जीवाणूच्या मदतीने जे काही खतं रासायनिक खते दिलेली आहेत ती जमिनीत पडून न राहता ती उपलब्ध करून देण्याचं काम हे जैविक खते करतात. तर याचाही वापर आपण खत व्यवस्थापनामध्ये करावा. आणि त्यानंतर तुम्ही जो प्रश्न विचारला कीड आणि रोगाच्या संदर्भाने तर सध्याच्या परिस्थितीमध्ये तूर या पिकामध्ये पाने गुंडाळणारी अळी ज्यामध्ये शेंड्याचे पानं असे एका जागी करून ते पाने गुंडाळण्याचं काम ही कीड करत असते. तर त्या किडीमुळे जवळपास आपल्या पिकाचं मोठ्या
मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं. तर हे नुकसान टाळण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. तर नेमके कोणते कीटकनाशक वापरायला त्याच्यामध्ये पाहिजे? सांगतो सर, रासायनिक कीटकनाशकामध्ये आपण प्रोफेक्स सुपर, ज्याच्यामध्ये कंटेंट आहे की प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन आणि किंवा लॅम्बडासायलोथ्रिन प्लस थायोमेथॅक्झाम, जे काही लॅम्बडासायलोथ्रिनमुळे अळीवर्गीय जे आहे ते नष्ट होईल कीड, आणि रस शोषण करणाऱ्या जर किडीचा प्रादुर्भाव असेल अल्प प्रमाणात तर तो थायोमेथॅक्झाममुळे कव्हर होईल. तर प्रोफेक्स सुपरची मात्र आपण 30 ml प्रतिपंप सांगतो, आणि लॅम्बडासायलोथ्रिनची त्या प्रमाणातच कमी जास्त म्हणण्यापेक्षा 30 ते 40 ml च्या दरम्यान घेऊन आपण प्रतिपंप फवारणी करावी. तर ही जी फवारणी करत असतो आपण, तर ही फवारणी करताना फक्त किडीचा एवढाच उल्लेख करून चालणार नाही, तर रोगही पाहावे लागतील. तर त्याच्यामध्ये आता नुकताच पाऊस उघडला आणि ऊन सुरू झालं, तर ह्याच्यामध्ये जी ह्युमिडिटी वाढली त्याच्यामुळे बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला, आणि त्याच्यामुळे तुरीचे जे घालून पाने पिवळी पडायला लागली. पण पाने पिवळी पडली याचं कारण म्हणजे बुरशी तिथे वाढण्यास सुरुवात झालेली आहे. तर ह्या बुरशीचाही प्रादुर्भाव कमी करण्यास किंवा आटोक्यात आणण्यासाठी आपण बुरशीनाशकाचाही त्याच्यामध्ये वापर करावा, आणि सोबतच विद्राव्य खत, ज्याच्यामध्ये फॉस्फरसची मात्रा जास्त आहे असं विद्राव्य खत, ज्यामध्ये 1261 किंवा 1340-13 यासारख्या विद्राव्य खताचा वापर करून त्याचं प्रमाण 100 ग्राम प्रतिपंपाला घेऊन, आणि कीटकनाशकाचं प्रमाण 30 ml घेऊन प्रतिपंप, आणि बुरशीनाशक जे साधं बुरशीनाशक कार्बेंडिझम किंवा कार्बेंडिझम प्लस मॅन्कोजेब, त्याला साफ या नावाने ओळखलं जातं, ह्या तिन्हीचं मिश्रण करून जर आपण फवारणी केली तर जे काही तूर पिकावर कीड आणि रोग सध्या परिस्थितीत आढळून येत आहेत तर त्याचं नियंत्रण आजच्या रोजी होऊ शकेल. अच्छा. बरं, या व्यतिरिक्त काही तुरीवर सध्या दुसरी कोणती काही काळजी घेणं गरजेची आहे का तुरी या पिकाविषयीची? हो सर, याच्यामध्ये सध्याच्या पावसामुळे सुद्धा अंबर रोगाचाही प्रादुर्भाव काही प्रमाणात दिसून येत असेल तर त्याच्यासाठी आपण जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा व्हिरिडी याचा, किंवा एक विद्यापीठाचं आपल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचं एक बायोमिक्स नावाचं एक जैविक खत आहे, याचा वापर केला तर आपण मर रोगावरही चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो. अच्छा. एकंदरीतच आपण तूर पिकाविषयी इत्थंभूत अशी माहिती दिलेलीच आहे.